बातमी रायगड जिल्ह्यातून आहे। रायगड जिल्ह्याला आजपासून पुढचे 3 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। सद्यस्थितीमध्ये पावसाने जरी उसंत घेतली असली तरी काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात। आजही पावसाचा जोर वाढल्यास नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। आज खबरदारी म्हणून जिल्ह्यातल्या 7 तालुक्यातल्या सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। रायगडमधून आढावा घेतलाय गणेश म्हाप्रळकर यांनी। रायगड जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। आजपासून पुढील 3 दिवस रायगड जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। एकीकडे आपण बघितलं तर याच पावसाचा अंदाज घेत जिल्हा प्रशासनाकडून रायगड जिल्ह्यातल्या एकूण 7 तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। खरं तर मागील 2 ते 3 दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये देखील पाणी साचलंय। शिवाय नद्यांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झालेली आहे। धरणांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झालेली आहे आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा जनजीवन किंवा मानवी वस्तीवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे। आपण बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये आपण एकंदरीत अनेक 28 जी धरणं आहेत त्या धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झालेली आहे आणि काही धरणं जी ओव्हरफ्लो झालेली आहेत त्या धरणांचा जो विसर्ग आहे तो अनेक नद्यांमध्ये सोडण्यात आल्यामुळे अनेक नद्यांची पाणी पातळी देखील वाढलेली आहे। काल अंबा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती, इशारा पातळीपर्यंत पोहोचली होती। त्याच्यानंतर कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली होती। आज देखील पावसाचा जोर असाच राहिला तर रायगड जिल्ह्यातल्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्या इशारा पातळीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून रायगड जिल्ह्यातल्या किनारी भागामध्ये राहणाऱ्या वस्तीला किंवा नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। शिवाय मच्छीमार बांधवांना देखील घरीच थांबण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। गणेश म्हाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.